दीपक फर्टिलायझरच्या कोळशावर चालणाऱ्या प्रकल्पाला स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे। या नवीन प्रकल्पासंदर्भात टीएमएच्या सभागृहात मंगळवारी गणेश जयंतीच्या दिवशी जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती। मात्र कोळशावर चालणाऱ्या या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होणार असल्याचा आरोप करीत स्थानिकांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे। तसेच सुनावणीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहू नये यासाठी जाणून बुजून गणेश जयंतीच्या दिवशी ही सुनावणी आयोजित करण्यात आली असल्याचा आरोप सुद्धा केला जात आहे। दरम्यान या नवीन प्रकल्पामुळे प्रदूषण होणार नसून स्थानिकांचा गैरसमज दूर करण्यासाठीच ही जनसुनावणी आयोजित केली असल्याचा दावा कंपनी प्रशासनाने केला आहे। दीपक फर्टिलायझर ही कंपनी गॅसवर इतर दिवस चालू होती। आता त्यांनी नवीन इंडस्ट्री नवीन प्लांट हा कोळशाने चालू करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कोळशाचा प्लॅन म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होईल। आज गॅसच्या ह्याच्यामध्ये एवढं मोठ्या प्रदूषण झालेलं आहे। जर तुम्ही शासकीय रिपोर्ट जर तिथला पाहिलं आरोग्याचं तर तिथं मनुष्य राहण्यायोग्य जागा नाही अशा पद्धतीने त्या तिथला रिपोर्ट आहे। दुसरी गोष्ट म्हणायचं तर आज तिथे आजार एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्मिती होत चाललेले आहे का त्याच्यामध्ये येणारे अचानक येणारे खाज कुजली, हृदयरोगाचे आजार, पूर्ण उलटीचा आजार, एवढ्या मोठ्या प्रमाणात आजार आजच्या घडीला तिथे आहेत। आणि जर कोळशावर हा एवढा मोठा प्लॅन तयार झाला तर या जनतेची आणि एवढ्या भागाच्या पूर्णपणे नुकसान होईल। आणि परस्पर कुठल्याही लोकल पेपरला बातमी न देता आजची मीटिंग आहे, नाही कुठल्या सरपंचाला कळवलंय ना कुठल्या लोकप्रतिनिधीला कळवलंय। मी फक्त जिल्हा परिषद कृषी सभापती म्हणून त्याला पहिला विरोध दाखवला। मला ही हेरिंग करायला लागेल, त्यासाठी ते माझ्या एका पत्रामुळे हेरिंग करायला लावली आणि आज लोकांना माहिती पडून दिलं का या प्रदूषण एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार आहे। कंपनीचं असं म्हणणं आहे की आज या मीटिंगला भरपूर संख्येनं लोक उपस्थित होती कारण त्यांना माहीत होते सगळ्या गोष्टीविषयी आणि आपलं म्हणणं आहे की माहीत होतं काय नक्की? अजिबात माहिती नव्हतं। तुम्ही ऐकलं पाहिलं सुद्धा। कुठल्याच ग्रामपंचायतीला तुम्ही जाऊन विचारा, समोरील सर्व ग्रामपंचायत तुमच्या अखत्यारमध्ये आहेत। कुठल्याही ग्रामपंचायतीला काही पत्रव्यवहार केलेले नव्हते, कुठेही महानगरपालिकेला पत्रव्यवहार केलेले नव्हते का आजची आज मीटिंग आहे ती। आणि तुम्ही पाहिलं आज कोकणातला दिवस म्हणजे आमचा गणपतीचा दिवस आहे, त्या दिवशी अचानक ते पण 15-20 मिनिटाचीच मीटिंग राहील, हायरिंग राहील, या म्हणजे जबरदस्तीने केलं। सांगायचा उद्देश आहे त्याही जो डाटा बनवलेला आहे त्याही सांगितलं जे कदम इन्व्हायरमेंटचा जो त्याच्याकडे आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्यांनी पारदर्शकताप्रमाणे इथल्या वातावरणानुसार पुन्हा इथं असणारी ज्योत किती मोठी असेल याचा पूर्ण डाटा दिला होता। पण मी त्यांना स्पष्ट करून दिलं का ज्योत आज तुम्ही 60 मीटर जी दाखवलेली आहे ती पाहायला गेलं त्याचा ऊर्जा तर 90 मीटर पर्यंत जातोय। आज तिचा आवाज चालू केला, एवढा मोठा कर्कशमध्ये आवाज येतोय का समोर जाणार मी व्हिडिओ क्लिप दाखवली का तिथेशी माणसाचा कान बहिरा होतील अशा पद्धतीचे तिथे आवाज येतो ज्यावेळी स्टार्टिंग केल्यामुळे। दीपक फर्टिलायझर पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे अमोनिया सारखं टँकर तिथे उभे आहेत, म्हणजे कधी स्फोट होणार। म्हणजे आज जर गॅसच्या वरची कोळशावर निर्मिती केली तर नक्की 100% इथल्या लोकांना अनेक प्रकारच्या आजाराला समोर जायला लागेल, प्रत्येक पिकाची नासधूस होणार। आज त्याही सांगितलं आम्ही शेतीसाठी तशी आम्ही खत निर्मिती करतो। मी त्यांना तेच सांगितलं या जिल्ह्यात 2-3 कारखाने आहेत खताचे, एक RCFचा खाता आहे, शासनाचा खाता आहे, जर चालवायचं असलं शासन चालवेल। तुम्ही कशासाठी याच्यासाठी खतासाठी आज आमच्या जनतेच्या पोटावर पाय देता यासाठी मी त्यांच्याकडे मागणी केली, परंतु ते कोणत्या परिस्थितीमध्ये ऐकायला तयार होते। आम्हाला हा प्लॅन जबरदस्तीने लादवायचा आहे। मग मी त्यांना प्रश्न मांडला तुम्ही पाणी कुठून आणणार, तर ते पाणी सांगितलं आम्हाला पाणी आमच्याकडे आहे त्याच्यामध्ये आम्ही सबस्टेशन होऊ, परंतु पाणी त्यांच्याकडे नाही। आज कंपनीमध्ये दीपक फर्टिलायझरमध्ये 20 ते 30 स्वतः बोरिंग मारलेल्या आहेत आणि त्या बोरिंगच्या मुलं आज माझ्या समोरील जे गावातली पाण्याची पातळी कमी झालेली आहे। आज प्रकल्पग्रस्त माझे यांना नोकरी नाहीत। मी त्यांना एकच मान्य केलं का तुम्ही 80 लोक तुम्ही बाहेरची परस्पर लावलेले आहेत तसे 80 लोक आमची लावा, कारण ते सांगायला लागले त्यावेळी त्यांची पात्रतेनुसार घेतलं जातं। मी त्यांना सांगितलं रोजगार आम्ही ज्यावेळी डाटा काढला 10 वर्ष जे इंजिनियर झालेले व्यक्ती आहेत ते 90% लोक आज घरी बसलेले आहेत, त्यांना नोकरी दिली नाही। आज जी जनसुनावणी तुम्ही पाहिली ही पूर्ण मॅनेज केलेली होती। कर्मचारी कंपनीचे बोलायला आले होते आणि कर्मचारी बोलत होते, त्यासाठी आम्ही त्यांना आमचे जे मत होते, आम्ही जे ग्रामस्थ होतो, आम्ही जे लोकप्रतिनिधी होतो ते आमचे मत आम्ही मांडले आणि आम्ही यांना 100% विरोध केलेला आहे। आणि जर याही जबरदस्तीने हा प्लॅन चालू केला तर मी आजच इशारा देतो की याच्यासाठी आम्ही मोठं आंदोलन करू, कारण सर्व ग्रामस्थांना घेऊन मी याच्यासाठी पुढाकार घेईन एवढे मी बोलतो। इथे जे प्रदूषण आहे बॉयलरचं ते कोळशापासून होणार आहे आणि मग त्याची डस्ट एवढी या भागामध्ये होणार आहे का त्या डस्टमुळे हजारो नागरिकांना इथे आजारपणाला म्हणजे तिथे संघर्ष करावा लागेल त्या डस्टशी। तर म्हणून इथे सगळ्या भागामध्ये प्रदूषण होणार असल्यामुळे इथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आता ज्येष्ठ आलेले अरोरा त्यांनी ह्यांना परमिशन देऊ नये, दिलीच तर यांच्यावर कायदेशीर आम्ही फौजदारी गुन्हे देखील करू, नाहीपेक्षा आम्ही आंदोलन केल्याशिवाय इथे राहणार नाही।
आज या ठिकाणी स्थानिक लोकांची संख्या फार कमी होती. काय कारण आहे? हिंदू देवतेचा एक महान सण असल्यामुळं गणेशाचं आज मागी चतुर्थी आहे ना, आणि इथे जिथे तिथे गुंतलेली लोक आहेत आणि तोच वेळ साधून यांनी ही गपचूक मीटिंग पकडलेली आहे. म्हणजे याची कोणाला माहिती दिली नाही? माहिती नाही दिलेली. कशात माहिती होती? इंग्लिश पेपरला मला अरविंद म्हात्रेंनी सांगितलं तुम्ही 2 मिनिट तरी या, त्यावेळी मी इथे आलोय. दीपक फर्टिलायझर कंपनीनी TMला मीटिंग लावलेली होती आणि त्याही कोणाला काय गाववाल्यांना कळवलं नाही. म्हणजे या कंपन्यांच्या दीपकचं असं होतं का आज गणपती असल्यामुळं कोणाला गाववाल्यांना कळवलं तर सगळं गाव येईल इथं, आणि ते गाववाला आलं तर इथं बोंबाट होईल. आज इथं बॉयलर आणणार ते, बॉयलर आणून या जनतेला किती त्रास होणार आहे. आज हे लोक AC मध्ये राहतात आणि आम्ही लोक फिरतो उन्हामध्ये, त्या उन्हामध्ये फिरणाऱ्यांना किती त्रास होणार आहे. आमचा या प्रकल्पामध्ये ठाम विरोध आहे. आम्हाला जर आमचं जर हे शब्द जर मानलं जर नाही गेला या बॉयलरच्या बद्दल तर आम्ही नक्कीच इथं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. ह्या प्रकल्पामुळे तलोजा भागामध्ये काही प्रदूषण वाढणार आहे का किंवा लोकांसाठी काही त्रास होणार आहे का, याच्याबद्दल माहिती द्यायची होती. आणि याच्याबद्दल लोकांच्या काय हरकती आहेत, पहिलं लोकांचं ह्या प्रकल्पाबद्दलचं काय मत आहे, त्यांच्या याच्याबद्दल काही हरकती आहेत का, हे जाणून घेण्यासाठी ही एक सुनावणी असते. या लोकसुनावणीमध्ये आम्हाला नोकऱ्या नाही मिळाल्या किंवा आम्हाला कंपनीने हा फायदा नाही दिला किंवा आम्हाला कंपनीने हे केलं, निग्लेक्ट केलं, ह्या गोष्टीसाठी ही सुनावणी नसते. ही प्युअरली एन्व्हायरमेंटलच्या संदर्भामध्ये आहे. आणि ह्या सभेमध्ये लोकांना हा एक खूप चांगला एक पर्याय होता किंवा अपॉर्च्युनिटी होती की इथे येऊन हे प्रकल्पाबद्दल अजून माहिती करून घेणे. या प्रकल्पाने कंपनीने कुठल्या सोयी केलेल्या आहेत ज्याच्यामुळे प्रदूषण होणार नाही आणि ज्याच्यामुळे लोकांना काही त्रास होणार नाही, ही माहिती करून घ्यायची. त्याच्याऐवजी लोक काहीतरी नोकरी नाही, हे नाही, ते नाही, ह्या गोष्टीबद्दल बोलून त्या लोकांनी एक चांगला संधी होती ती तिने घालवली किंवा पाहिजे तेवढी ती वापरली नाही गेली. आम्ही जे काही लोकांनी प्रदूषणाबद्दल, आवाजाबद्दल जे काही प्रश्न लोकांनी विचारले गेले सभेमध्ये, ते प्रश्नांना आम्ही सर्व गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतलेली आहे. डिझाईनमध्ये हा प्लांट अतिशय नावाजलेल्या टेक्नॉलॉजीवरती आधारित आहे. आम्ही अतिशय मॉडर्न इक्विपमेंट ह्या प्लांटमध्ये लावलेले आहेत जेणेकरून कुठलंही प्रदूषण होणार नाही. हा नवीन प्रकल्प येतोय तर ह्याच्यामुळे कुठलं प्रदूषण होणार आहे का, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, तर असं प्रदूषण होणार असेल असे त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत आणि त्या प्रश्नांची आम्ही काय पूर्तता केली आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी सुनावणी असते. पण आपण बघितलं असाल की भर सभेमध्ये जे 4-5 लोकांनीच हा मुद्दा उचलून धरला होता, जो कंपनीच्या अगेन्स्ट वारंवार मांडला जात होता, तो मुद्दा पर्यावरणाविरोधात नसून तो रोजगार मिळाले नाही, CSR आमच्या ठिकाणी केलं नाही, असा त्यांनी मुद्दा उपस्थित केलेला. खरं पाहता ज्या लोकांसाठी कंपनीने आजतागत भरपूर CSR केला अशी अनेक लोक तिथे उपस्थित होती, पण त्यांना माहिती आहे की वस्तुस्थिती काय आहे म्हणून त्यांना तिथे जाऊन बोलणं महत्त्वाचं वाटलं नाही. आणि अशा गोंधळात वादविवाद करण्यात काही अर्थ नसतो. पण 200 लोकांच्या सभागृहात 4 ते 5 लोकांनी असंतोष व्यक्त करणे म्हणजे जनतेचा असंतोष होऊ शकत नाही.